नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। तर हा ना सॅटर्डेचा व्लॉग आहे, ज्या दिवशी ना मी सकाळी उठल्यापासून मस्त असं रेस्ट केला। म्हणजे आज जवळजवळ मी ठरवलं होतं की काही काम करायचं नाही, आराम करायचा, कारण आपल्या शरीरालाही आरामाची गरज असते। पण खरंच बायकांना आराम मिळतो का, याचं उत्तर ना तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच की आम्ही आराम केला की आणखीन काय केलं, हे नक्कीच तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागेल। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे सकाळी मस्त आराम केला, छान आवडीचा नाश्ता केला, याचा मिनी व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता मी। आणि मोस्टली सॅटर्डे संडे यापैकी दोघांपैकी एक दिवस असा असतो की ज्या दिवशी मी थोडासा रेस्ट करते आणि माझ्या आवडीच्या गोष्टी करते। तर आज सॅटर्डे होता आणि सकाळपासून थोडा रेस्ट केल्यानंतर मग मी केली कामांना सुरुवात। तर इकडे जवळजवळ 2-3 वाजले होते, 3 वाजले होते आय थिंक। आणि इथे मी झाडांना पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता आराम तर करायचा आहे, पण घरात ना इतकी सारी कामं डोळ्यांसमोर दिसत होती आणि ती कामं बघून मला काही झोप लागणार नव्हती। तर म्हटलं चला आता दिवसभर आराम तर झालेला आहे आपला, तर आता बाकीची जी कामं आहेत ना ती करायला घेऊया थोडीफार आणि मग पुन्हा रेस्ट करूया। तर इथे ना माझी ऑइल डिस्पेन्सर जी बॉटल्स आहेत तर त्या मला क्लीन करायच्या होत्या, तर त्या मी घासून ठेवल्या होत्या। तर त्याला वॉश करून घेतलं, त्यानंतर इथे काही डब्बे रिकामे झाले होते ते सुद्धा क्लीन करून घेतले। म्हणजे मला ना यामध्ये पिठं वगैरे भरायची किंवा एक्स्ट्राच्या काही गोष्टी असतील त्या ठेवायला सोप्या जातील, म्हणून हे डबे मी क्लीन करायला घेतले। म्हणजे सुकल्यानंतर ना यामध्ये सगळ्या गोष्टी भरता येतील। आता तुम्हाला सांगते की आपण नेहमी ठरवतो की आज मी आराम करेन आणि मग उद्या काम करेन वगैरे, पण खरंच आपल्या बायकांना ना असं राहवत नाही। आपल्याला कामं डोळ्यासमोर जर दिसत असतील ना तर अजिबात आराम करवत नाही आणि आपल्याला ना स्वतःलाच एक ना वेगळ्या प्रकारचं डिसिप्लिन असतं। म्हणजे आपल्याला ना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हवी असते, क्लीन हवी असते, डिसिप्लिन हवं असतं, त्यामुळे ना आपल्याला खरंच आराम करता येत नाही। तर इथे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या क्लीन। त्यानंतर मग इथे ना मला बरेच दिवस झाले होते ना हा देवाच्या मंदिराच्या इथला, म्हणजे देवाचं मंदिर जे आहे ना तिथला खालचा ड्रॉवर खूप मेस झाला होता। गणपतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी काढण्यात आल्या होत्या आणि त्याच्यामुळे मुलांनीसुद्धा थोडासा मेस केला होता, माझ्याकडूनही झाला होता। तर फायनली म्हटलं चला आज हा ड्रॉवरनं काही करून क्लीन करावा, कारण आजचं काम उद्यावर ढकलून चालत नाही। रोज आपण असंच केलं तर दिवस, महिने कधी निघून जातील कळतच नाही। त्यामुळे मग हा ड्रॉवर क्लीन करायला घेतला आणि मला असं वाटलं की झटपट होऊन जाईल, पण जेव्हा ह्या आम्ही सगळ्या गोष्टी काढल्या ना मला खूप सारा वेळ लागला आहे हा ड्रॉवर क्लीन करायला। पण तुम्हाला सांगते आपण इतकी कामं करूनसुद्धा ना आपल्याला थकवा येत नाही जेव्हा आपल्याला त्या कामातून सॅटिस्फॅक्शन मिळतं। म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं आहे, की आपण कोणतंही काम करायला घेतो ना, खरं तर तो काम करायला आपल्याला थकवा यायला पाहिजे, पण आपल्या बायकांना ना थकवा न येताना सॅटिस्फॅक्शन येतं, कारण आपल्याला एक काम कंप्लीट करण्याचा ना आनंद, मनाला सॅटिस्फॅक्शन मिळालेलं असतं आणि तो आनंद ना सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। आणि ह्या गोष्टी ना फक्त बायकाच रिलेट करू शकतात बरं का। तर इथे सगळं मी काढून घेतलं, क्लीन करून घेतलं, काही गोष्टी मला नको होत्या त्यासुद्धा मग मी काढल्या आणि डिस्कार्ड केल्या आणि बाकीच्या गोष्टी व्यवस्थित अशा ठेवून घेतल्या। हे सगळं करेपर्यंत ना संध्याकाळचे 6:30 झाले। म्हटलं आता स्वयंपाकाला लागूया, आता काही आराम करायला आपल्याला मिळत नाही आणि मग पटकन स्वयंपाकाला लागली। भाजी इथे मी मेथीची धुवून ठेवली होती आणि म्हटलं आधी चपात्या करून घेऊया आणि मग मेथीची भाजी करूया, कारण सिंपलच असा स्वयंपाकाचा बेत केला होता मी। डाळ भात आणि मेथीची भाजी होती आणि थोडीशी दुपारची भाजी वगैरे पण शिल्लक होती, तर ती पण म्हटलं होऊन जाईल। कसं दुपारी मी ना दुधी आणि चण्याची डाळ अशी मिक्स थपथपीत भाजी बनवली होती, तर तीसुद्धा थोडी शिल्लक होती। तर हे सगळं असं स्वयंपाकाचं माझं चालू होतं। त्यानंतर म्हटलं चला आता बाकीची राहिलेली कामं आहेत तीसुद्धा करून घेऊया, कारण उद्या रविवार आहे आणि ही कामं जर मी आज नाही केली तर उद्याचा दिवस मला खूप जास्त बर्डन होईल। तर ह्यांनी ना येताना थोड्याशा भाज्या आणल्या होत्या, म्हणजे मी सांगितलं होतं त्यांना, कारण मी आज काही खाली उतरली नाही भाज्या घेण्यासाठी। आणि तुम्हाला तर माहिती आहे सोमवारपासून आपला पुन्हा आठवडा चालू होतो, म्हणजे स्कूलचं सगळं रुटीन, ऑफिस ज्यांना असेल त्यांचं रुटीन, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात। त्यासाठी शनिवार किंवा रविवार अशा प्रिपरेशन सगळ्या करून ठेवल्या सगळ्या गोष्टींचं, तर मग पुढचा आठवडा सोपा जातो। तर इथे मटार सोलायला घेतले मी, कारण मटार माझे फ्रीजमधले संपले होते। गणपतीसाठी मी जेव्हा पावभाजी बनवली ना तेव्हा सगळा मटार जो होता फ्रीजमधला मी यूज केला।
तर थोडेसे मटार क्लीन करून घेतले. त्यानंतर इथे ना मी टोमॅटो जे आणले होते ते सुद्धा मी क्लीन करून घेतले आणि आता यांना पुसून म्हटलं आपण जसं आहे फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवूया. म्हणजे जेव्हा मला पटकन टोमॅटोची गरज पडेल ना, मला याचा यूज करता येईल. असं मी म्हणते, पण मी प्रत्येक गोष्ट ना वॉश करूनच घेते. जरी वॉश करून व्यवस्थित ठेवलेली असेल ना फ्रीजमध्ये, तरीसुद्धा ना मला ती प्रत्येक गोष्ट वॉश करून घ्यायची ना एक सवयच आहे. तुम्ही याला चांगली सवय म्हणू शकता किंवा वाईट सवय मला माहिती नाही, पण माझ्या दृष्टिकोनातून तर ही चांगली सवय आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. तर चण्याच्या पिठाचं जे दळण होतं ना, ते बरेच दिवस असंच ठेवलं होतं, कारण डब्बेच रिकामे नव्हते. गणपतीमध्ये खूप सारं सामान येतं घरात आणि त्यामुळे डब्बे अजिबात रिकामे सापडत नव्हते. तर फायनली आज ना हे पीठ म्हटलं चाळून घेऊया आणि हे कामसुद्धा मी आज कंप्लीट केलं. म्हणजे बघा सकाळपासून मी थोडासा आराम केला आणि त्यानंतर विचार केला की थोडंफार हलकं-फुलकं काम करून मी रेस्ट करेन. पण तसं झालं नाही. किती सारी कामं मला करावी लागली. तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. तर इथे सगळा डब्बा क्लीन करून घेतला, तो ठेवून घेतला. त्यानंतर म्हटलं चला उरलेलं जे पीठ आहे ते सुद्धा छोट्या बरणीमध्ये काढून घेतलं आणि म्हटलं आता बाकीची दुसरी कामं आहेत तीही करून घेऊया. कारण उद्यासाठी ना मी डोश्याचा प्लॅन केला होता आणि त्यासाठी हे सगळं ना भिजत ठेवलं होतं सकाळी. तर आता हे वाटून घेऊया आणि माझ्यासोबत ना असं होतं की मी आवडीने ना डोश्यासाठी सगळ्या गोष्टी भिजत ठेवते, पण जेव्हा हे वाटण्याची वेळ येते ना तेव्हा मला खूप जास्त कंटाळा येतो. पण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा डोसा बनवून याचा खातो ना, तेव्हा मला खूप जास्त आनंद मिळतो. म्हणजे कळलं 3 गोष्टी आल्या एका कामामध्ये. आनंद मिळतो भिजवताना, त्यानंतर मग वाटताना येतो कंटाळा आणि मग खाल्ल्यानंतर मिळतो आनंद. तर म्हणजे एक काम करण्यामागे ना सॅटिस्फॅक्शनसुद्धा असतं बघा. आपण कोणतंही काम करतो ना, ते काम केल्यानंतर त्याचं सॅटिस्फॅक्शनसुद्धा आपल्याला मिळत असतं आणि तीच जास्त गोष्ट इम्पॉर्टंट असते. ते इथे माझं वाटणसुद्धा वाटून झालं. म्हटलं आता याचा उद्या मस्त डोसा बनवावा आणि मी काय करते सगळं डाळ वगैरे वाटून घेतली, की पुन्हा एकदा ना त्याच्यामधून हात फेटून घेते. म्हणजे चमच्याने इतकं मिक्स होत नाही व्यवस्थित. हाताने व्यवस्थित फेटून घेतलं ना, की ते छान ना फर्मेंटसुद्धा होतं. तुम्ही नक्की ही गोष्ट ट्राय करून बघा. तुम्हाला समजेलच, की किती छान प्रकारे ना फर्मेंट होतं. तर हे सगळं झालं. त्यानंतर याने येताना जेव्हा भाज्या आणल्या, तेव्हा कांदे, बटाटे आणि लसूणसुद्धा आणले होते. तर म्हटलं आता हे अशाच पिशव्या उद्या ठेवल्या, तर उद्या खरंच कंटाळा येईल आणि मग असेच 2-3 दिवस त्या गोष्टी पडून राहतील एका साईडला. तर म्हटलं आज हे क्लीन करूनच घेऊया. तर मग पटकन त्याच्यामध्ये पेपर वगैरे टाकून घेतला आणि लसूणसुद्धा मी व्यवस्थित सेट केले. त्यानंतर इथे कांदा पण बघून घेतला. कांदा एखादा मला ओला वगैरे दिसला किंवा खराब दिसला, तो मी साईडला काढून घेते आणि बाकीचे कांदे जे आहेत ना, ते पटपट असे भरून घेते. त्यानंतर इथे ना सगळे मी कांदे वगैरे भरून घेतले आणि आता मगाशी जे मी वाटून ठेवलं होतं डोशासाठीचं, तर त्याची सगळी भांडी पडली होती. म्हटलं आता क्लीन करून घ्यावं, कारण आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झाला होता, जेवणसुद्धा झालं होतं आणि त्यानंतर मग हे मी वाटायला घेतलं होतं. तर ते सुद्धा मी इथे लगेच क्लीन करून घेतलं. म्हटलं हे ठेवलं तर तसंच राहील आणि मला ना खरंच अगदी झोपायच्या आधी ना किचन जे आहे ना मला क्लीन लागतं. मी कधीच किचन अस्ताव्यस्ता ठेवून ना झोपत नाही. अगदीच खूप माझी तब्येत खराब असेल आणि मला अजिबात शक्य नसेल, तर मग थोडंफार इकडे-तिकडे होतं. त्यात पण मिस्टर थोडंफार क्लीन करायला मला हेल्प करतातच. पण मला जसं हवं तसं नाही जरी क्लीन झालं, तर थोडंफार होतं. पण बाकीच्या दिवशी ना मी हे असं किचन माझं क्लीन करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठी ना हे किचन आपलं सज्ज होतं. कारण तुम्हाला माहिती आहे किचन घरामध्ये ना सकाळच्या वेळेला इतकी हशपश असते, की ना हे सगळं क्लीन करायला वेळच नसतो. आणि खरं सांगते तुम्हाला ना आपण नेहमी किचन क्लीन करूनच झोपलं पाहिजे, म्हणजे झुरळं वगैरेसुद्धा कमी होतात. तर आता किचनचं माझं सगळं काम आवरलं फायनली आणि आता म्हटलं चला आपण राहिलेलं दुसरं काम आहे ते सुद्धा कंप्लीट करून घेऊया. तर कपड्यांच्या घड्या घालायचं ना माझ्याकडून राहून गेलं होतं. तर ते सुद्धा मी इथे करायला घेतलं. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल, की सकाळपासून थोडासा आराम केला आणि त्यानंतर किती सारी कामं करायला लागली मला. म्हणजे हे असं होतं, की आपण थोडा जरी आराम करायला गेलं ना, तर ती कामं ना जास्तीची अजून वाढून जातात आपल्याकडे आणि अजून आपला पूर्ण दिवस जातो. तर चला आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो मी इथेच एंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. शनिवारचं माझं कसं रुटीन असतं हे तुमच्यासोबत शेअर केलं. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा.